पुण्यातला महात्मा फुले वाडा, जिथून समानतेची क्रांती पेटली, जिथून सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणाचा दिवा लावला आणि जिथून महात्मा फुलेंनी अन्यायाविरुद्ध सत्याचा लढा सुरू केला, तोच वाडा आता वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. कोण म्हणतं देखभाल नाही म्हणून पालकत्व द्या, तर समाज कार्यकर्ते म्हणतात हा वारसा कोणाचाही खासगी नाही, हा राज्याचा आहे. मग नेमकं चाललंय तरी काय? फुलेवाडा खासगी हातात जाणार की सरकारकडेच राहणार? इतिहासावर कोणाचं वर्चस्व बसणार? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुलेवाड्याचं भविष्य कोण ठरवणार? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या वाड्यातून समाज परिवर्तनाची वाटचाल केली, तो पुण्याच्या गंज पेठेतला महात्मा फुलेवाडा आता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने पालकत्वासाठी मागितलाय. त्यामुळे या माध्यमातून फुलेवाड्याचं खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. दुसरीकडे समता परिषदेच्या वतीने समीर भुजबळ यांनी म्हटलं की या वास्तूची दुरावस्था होत असल्याने आणि छगन भुजबळ यांनी अनेक वर्ष यासाठी काम केलेलं असल्याने त्याची देखभाल करण्यासाठी फुलेवाड्याची मागणी करत आहोत. आम्ही शासनाच्या योजनेअंतर्गत हा वाडा मागितलाय, मात्र अजूनही त्यावर निर्णय झाला नसल्याचा दावा पुरातत्व खात्याकडून करण्यात आलाय. मंडळी, सर्वात आधी जाणून घेऊयात पुण्यातील महात्मा फुले वाड्याचं प्रकरण नेमकं काय आहे. महात्मा फुले वाडा 10 वर्षांसाठी पालकत्व म्हणून वापर आणि देखभाल करण्याच्या हक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने राज्य सरकारकडे मागितलाय. त्यासाठी 8 जुलै 2025 रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना पत्र देण्यात आलं. या पत्रानंतर पुरातत्व विभागाने परिषदेकडून सविस्तर प्रस्ताव मागवलाय. हीच प्रक्रिया पुढे सरकताच विविध फुले प्रेमी संघटनांनी प्रश्न उपस्थित केले की वाड्याची देखभाल आधीच व्यवस्थित होत असताना त्याचे नियंत्रण एका विशिष्ट संस्थेकडे देण्याची गरज काय आहे. यामुळेच वाड्याच्या वापरावर किंवा त्याच्या वैचारिक दिशा धोरणांवर एक गटाचा प्रभाव वाढेल अशी चिंता व्यक्त केली जाते. या वाड्याची मालकी पूर्णपणे महाराष्ट्र राज्य सरकारकडेच आहे. वाडा हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित असल्याने कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला त्याचा मालकी हक्क मिळू शकत नाही. वाड्याची देखभाल पुरातत्व विभाग आणि पुणे महानगरपालिकेद्वारे केली जाते. नियम दुरुस्ती, सुशोभीकरण, परिसर स्वच्छता, संरक्षण ही सर्व कामे सरकारी निधीतूनच केली जातात. मग समता परिषदेला पालकत्व देण्यास फुले प्रेमींनी विरोध का? तर सांगते. पुण्याच्या जुन्या गंज पेठेतील फुलेवाडा सुमारे 50 वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित असल्याचं हरी नरके यांनी महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या संपादकीयात म्हटले. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला तो याच वाड्यात. इथेच महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाला सुरुवात केली. याच वाड्याचा उंबरठा ओलांडत सावित्रीबाई फुलेंनी देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम इथेच सुरू झाला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजासाठी महात्मा फुलेंनी पाण्याची विहीर खुली केली, ती इथेच. सत्यशोधक समाजाची स्थापना इथेच झाली. गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड असे ग्रंथही याच वाड्यात आकारला आले. महात्मा ज्योतिबा फुलेंचा मृत्यू झाला आणि त्यांची समाधी बांधली गेली, ती याच वाड्यात. मात्र ऐतिहासिक वारसा असलेला हा वाडा संरक्षित स्मारकात नव्हता. 1967 मध्ये हे घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आणि त्यानंतर त्याची पुनर्उभारणी करण्यात आली. त्यानंतर स्मारकाचा भाग संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्व विभागाकडे आणि बाहेरचा परिसर पुणे महापालिकेकडे देखभालीसाठी देण्यात आला. काही वर्षांपूर्वी संपूर्ण परिसराचा समावेश संरक्षित स्मारकात झाला आणि त्यानंतर संपूर्ण परिसर राज्य पुरातत्व खात्याकडे गेला. एवढा ऐतिहासिक वारसा असलेला हा परिसर सरकारला एखाद्या संस्थेला देण्याची गरज काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी उपस्थित केलाय. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार म्हणाले, आम्ही पालकत्व का देणार याबाबत सवाल उपस्थित केला तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की सरकारची ही योजना आहे. निधीच्या कमतरतेमुळे आम्ही फुलेवाडा या योजनेअंतर्गत देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा विचार करत आहोत. शाहू फुले आंबेडकरांचं नाव उठता बसता घेणारे या सरकारला महात्मा फुले नकोसे झाले आहेत का? तसंच ते पुढे म्हणाले की या देशातील स्त्री शूद्रातिशूद्र घटकाला आत्मसन्मान देण्याचे काम महात्मा फुले यांनी ज्या वास्तूमधून केले त्या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी समता प्रतिष्ठान सहित इतर अनेक संस्था संघटनांनी अपरिमित कष्ट केले. यावेळी केलेले संशोधन सरकारच्या हवाली करण्यात आलं. मात्र आता समता परिषद या वाड्याच्या देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी द्यावी अशी मागणी करत आहे. हे आम्हाला मान्य नाही. कोणत्याही परिस्थितीत हे स्मारक शासनाशिवाय अन्य संस्थांना देऊ नये अशी आम्ही मागणी करत आहोत. तर जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते इब्राहिम खान म्हणाले, इथे एक कॉरिडॉर करण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्या भूसंपादनासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. मग फुलेवाड्यासाठी निधी का नाही? मंडळी, आता जाणून घेऊयात समता परिषदेची भूमिका काय आहे.
वाड्याची नीट काळजी घेत जात नसल्याने आणि डागडुजी करावी लागत असल्याने त्याचे पालकत्व घेण्याची इच्छा असल्याचे समीर भुजबळ यांनी म्हणाले. नंतर भुजबळ म्हणाले की खासगीकरण आणि पालकत्व यात भरपूर फरक आहे. सरकारची एक पॉलिसी आहे, त्या अंतर्गत आम्ही मागणी केली तर काही गैर नाही. छगन भुजबळ यांनी या वास्तूचं जतन संवर्धन करून राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण केलं. यानंतर वारंवार जेव्हा पुण्यतिथी किंवा जयंती असते तेव्हा देखभाल करायचा आम्ही प्रयत्न करतो. पुढेही ते म्हणाले की आम्ही आणि पुरातत्व विभाग दोन्ही करतो. कधी कधी कौलांची नासधूस होते तर कधी लाईटचं नासधूस होते. मात्र आम्ही भूमिका घेतली की पुरातत्व विभाग त्यांचं संरक्षण करतोय तर करू दे. मात्र काही दिवसांपूर्वी आमच्याकडे फोटो आले की तिकडे कपडे वाळत घातलेले आहेत. अशा अनेक गोष्टी तिकडे घडत गेल्या. त्यामुळे आम्ही म्हटलं पुरातत्व विभागाकडे खूप काम आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं त्याचं मेंटेनन्स, सिक्युरिटी, पुतळ्याला हार घालणं असं झालं तर चांगलं होईल, म्हणून आम्ही मागणी केली. खासगीकरणाचा आरोप भुजबळ यांनी फेटाळून लावत म्हटलं की यात तिकीट लावणार नाही, लोकांनी पाहावं यासाठीच प्रचार प्रसार करण्यासाठी ही मागणी केल्याचं त्यांनी म्हणलं. मात्र याचा अर्थ शासनाचा पुरातत्व विभाग कमी पडत आहे का असं विचारल्यावर मात्र पुरातत्व विभाग त्याचे काम नीट करत आहे असं त्यांनी म्हटलं. लिकेज थांबवणे, पुतळ्यावर शेड उभारणे अशी कामं करण्याचा मानस असल्याचं त्यांनी म्हटलंय. 17 ऑक्टोबर 2023 रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने काढलेल्या GR नुसार राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन, दुरुस्ती आणि विकासासाठी महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना लागू करण्यात आली. नागरिक, संस्था आणि खासगी क्षेत्राच्या सहभागातून स्मारकांची देखभाल, पर्यटक सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी ही योजना आणल्याचं म्हणले. यानुसार इच्छुक संस्थांना 10 वर्षांसाठी स्मारकांचे पालकत्व घेता येते. जतन, दुरुस्ती आणि व्यवस्थापन उपक्रम अशा 2 पर्यायांपैकी संस्थांना निवड करता येते. संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामांची देखभाल केली जाते. या योजनेनुसारच ही मागणी केली गेल्याचं राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मंडळी, हा वाद फक्त एका वाड्याचा नाही तर आपल्या इतिहासाचा, आपल्या विचारांचा आणि आपल्या ओळखीचा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या कार्याची ही जागा केवळ विटा वाळूंचं बांधकाम नाही तर समानता, शिक्षण आणि न्यायाचं स्मारक आहे. त्यामुळे प्रश्न फक्त एवढाच नाही की हा वाडा कोणाच्या ताब्यात जाणार आणि या वारशाचं रक्षण कोण करणार, त्याचं स्वरूप भविष्यामध्ये कसं राहणार, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.